5 जानेवारी रोजी रत्नागिरी येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खलवायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी दिली आहे। नमस्कार। NCPA मुंबई आणि खलवायन रत्नागिरी या दोन संस्थांच्या वतीने आज इथे आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि या पत्रकार परिषदेचा विषय येत्या जानेवारी महिन्यामध्ये 3, 4, 5 तारखेला आमच्या खलवायनच्या 3 संगीत नाटकांचा महोत्सव NCPA मुंबई यांच्या सहकार्याने इथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे। त्यामध्ये संगीत ताजमहाल, संगीत अमृतवेल आणि संगीत मत्स्यगंधा अशी आमच्या संस्थेची निर्मिती असलेली 3 नाटकं आमच्या संस्थेतर्फे सादर होणार आहेत। तर त्या अनुषंगाने NCPA मुंबई खलवायन रत्नागिरी यांचा खलवायनचा परिचय आपण सर्वांना आहेच, पण NCPAचा परिचय आणि या नाटकांची थोडक्यात माहिती अशा स्वरूपाची एक बातमी वजा आम्ही पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। त्या अनुषंगाने आपण या बातमीला ठळक मथळ्यात प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची एक विनंती या निमित्ताने करतो आहे। थोडंसं नॅशनल NCPAच्या संदर्भात बोलतो। नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अशी मुंबईची ही संस्था 1969 सालामध्ये स्थापन झाली। त्यामध्ये JRD टाटा आणि होमी भाभा जे अणुशास्त्रज्ञ होते त्यांचे बंधू डॉक्टर जमशेद भाभा या दोघांनीही दूरदृष्टी ठेवून ही संस्था स्थापन केली 1969 साली। आणि आज जवळपास दरवर्षी साधारण 700 कार्यक्रम या संस्थेमार्फत होतात। वेगवेगळ्या कलांच्या संदर्भातले, विशेषतः संगीत क्षेत्रामध्ये आमच्या माहितीनुसार नवीन होतकरू गायकांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यासाठी शिबिर घेऊन मार्गदर्शन वगैरे त्यांच्यासाठी उपलब्ध करून असे नवीन गायक घडवणं, कलाकार वादक घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या NCPA मार्फत होतात। विशेष म्हणजे नृत्य, नाट्य, संगीत, चित्रपट, साहित्य आणि फोटोग्राफी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही संस्था काम करते। आणि म्हणून भारतामध्ये आता एवढ्या वर्ष इतके चांगले मोठमोठे कार्यक्रम केल्यामुळे आणि मोठ्या संख्येने करत असल्यामुळे भारतातली सर्वात मोठी सर्वांगीण अशी परफॉर्मिंग आर्ट सेंटर हे NCPA मुंबई आहे। सुदैवाने त्यांचा आमचा संपर्क आला आणि आता त्यांच्या माध्यमातून हे संगीत महोत्सव यावर्षी सुरू होतोय। दरवर्षी सुरू होईल अशी अपेक्षा आहे। दरवर्षी याप्रमाणे संगीत महोत्सव होईल अशी अपेक्षा आहे। प्रथमच आमच्या माहितीनुसार एकाच संस्थेची 3 नाटकं आणि त्याचा नाट्य महोत्सव असा रत्नागिरीत प्रथमच होत असावा असं आमचं मत आहे। कदाचित झालं असेल तर आम्हाला काही कल्पना नाही त्याची, पण एकाच संस्थेची 3 नाटकं असं प्रथमच होतं असं आमचं म्हणणं आहे। शुक्रवार 3 जानेवारी 2025ला सायंकाळी 7 वाजता संगीत ताजमहाल नाटक होणार आहे आमचं। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खलवायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी जानेवारी महिन्यात होणाऱ्या संगीत महोत्सवाची सविस्तर माहिती दिली। 59व्या राज्य नाट्य महोत्सवात सर्वाधिक 11 वैयक्तिक पारितोषिक आणि सांघिक प्रथम क्रमांक मिळवलेलं नाटक आहे। आणि एका सत्य घटनेवर संशोधनात्मक दृष्टीतून लिहिलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनी लिहिलेलं हे नाटक आहे। ताजमहालची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास थोडक्यात त्याच्यामध्ये आहे। आणि एक सुंदर संगीतबद्ध केलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनीच संगीत दिग्दर्शन केलेलं आहे। आणि विद्याधर ओक हे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रसिद्ध हार्मोनियम तज्ज्ञ आहेत। 22 श्रुतींची हार्मोनियमचं संशोधन करून ती बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं। शनिवार 4 जानेवारी 2025ला सायंकाळी 7 वाजता आपल्या रत्नागिरीचेच प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणीतून उतरलेलं संगीत अमृतवेल हे नाटक, संत चोखामेळा ज्याने विठ्ठल भक्तीचा एक वेगळा आदर्श लोकांपर्यंत दिला त्याच्या जीवनावर आधारित असं हे नाटक आहे संगीत अमृतवेल। 62व्या राज्य नाट्य महोत्सवात या नाटकाला आमच्या संस्थेला 3रं पारितोषिक मिळालं होतं आणि वैयक्तिक 8 पारितोषिकं मिळाली होती। या नाटकामध्ये सुद्धा फिरतं नेपथ्य आहे। त्याचं नेपथ्याचं पहिलं पारितोषिक त्या नाटकाला आम्हाला मिळालं होतं आणि अनेक अशी लेखनाचं पण सरांना पारितोषिक मिळालं होतं। असं हे नाटक 4 जानेवारी 2025ला संध्याकाळी 7 वाजता सादर होईल।
आणि रविवार 5 जानेवारी 2025ला सायंकाळी 5 वाजता, रविवार असल्यामुळे जरा थोडं लवकर घेतलेलं आहे, 5 वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित संगीत मत्स्यगंधा, जे आम्ही 30 वर्षापूर्वी आमच्या संस्थेने त्याचे अनेक प्रयोग केलेले आहेत, त्यावेळी वेगवेगळी पारितोषिकं स्पर्धांमधून मिळवलेली आहेत. पण यावर्षी आमच्या माहितीनुसार येतं 2025 वर्ष हे वसंत कानेटकरांचं शताब्दी वर्ष आहे, जन्मशताब्दी वर्ष, असे आम्हाला अजून कन्फर्म नाही, पण बऱ्यापैकी माहिती आहे आमच्यासमोर. तर त्या अनुषंगाने आम्ही ते मत्स्यगंधा नाटक यावर्षी परत या महोत्सवात आणि स्पर्धेला सादर करतो आहे. त्याच्यामध्ये नवीन कलाकार आहेत, 2 जुने कलाकार, मी आणि मनोहर जोशी, आम्ही 2 जुने कलाकार आहोत, बाकी सगळे नवीन घेऊन नव्याने ते नाटक जन्मशताब्दी निमित्ताने रंगमंचावर आणण्यासाठी म्हणून ते आम्ही आणलेलं आहे. ते रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संगीत मत्स्यगंधा होईल. सीझन तिकीट, या नाटकाची तिकीट विक्री पण 30 तारखेपासून सुरू होईल आणि अनबॉक्स इट माय शो असं जे ॲप आहे त्या ॲपवर सुद्धा ऑनलाईन तिकीट विक्री सुरू केलेली आहे. 300, 200, 100 असे तिकिटांचे दर आहेत आणि सीझन तिकीट असेल तर 750, 500 आणि 250 असे दर आहेत. हे सगळी माहिती वजा तुमच्यापर्यंत आता लेखी स्वरूपात देतो आहे. तर या सगळ्या आमच्या उपक्रमाला आणि आजपर्यंत आपण आमच्या सगळ्या मासिक संगीत सभा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा संगीत सभा किंवा नाटकाचं काय असेल सादरीकरण वगैरे याच्यासाठी आपण सर्व माहिती देतच आहात. याबद्दल सर्वप्रथम पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि या विषयाला जास्तीत जास्त प्रसिद्धी आपणाकडून मिळावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त त्याकडे ते नाटक बघण्यासाठी यावं अशा अपेक्षेने आपण सर्व बातमी या महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.